आयुष्य सुंदर बनवणारे 10 विचार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आयुष्य जर सुंदर बनवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आयुष्य सुंदर बनवण्यासाठी एक छोटीशी कथा आपण बघूया. आयुष्य बदललेलं आरशातलं प्रतिबिंब ही एक कथा आहे, ज्यामध्ये तुम्हाला कळेल की आयुष्य सुंदर बनवण्यासाठी काय करावं. एकदा आर्या नावाची मुलगी होती. तिचं आयुष्य नेहमी तक्रारींनी भरलेलं होतं. माझं नशीब खराब आहे, लोक मला समजत नाहीत, काहीच नीट होत नाही. एके दिवशी ती खूप निराश होऊन जंगलात गेली. तिथे एक वृद्ध साधू भेटले. आर्याने त्यांना विचारलं, बाबा, माझं आयुष्य एवढं कठीण का आहे? मला आनंद मिळतच नाही. साधू हसले आणि म्हणाले, तू जे बघतेस तेच तुला परत दिसतं. ते आर्याला म्हणाले, चल तुला काही दाखवतो. ते आर्याला एका गुहेत घेऊन गेले. तिथे आरसा होता, पण तो साधा नव्हता. साधू म्हणाले, हसून बघ. आर्या हसली. आरशातलं प्रतिबिंबही हसलं. आता रागाने बघ. ती रागाने पाहिलं. आरशातलं प्रतिबिंबही रागवलं. साधू म्हणाले, बघ आर्या, आयुष्य हाच आरसा आहे. तू त्याला जसं बघशील तसं तुला ते आयुष्य दिसेल. आयुष्य हा आरसाच असतो. तू त्याला जसं दाखवतेस तसं ते तुला परत देतं. जर तू प्रेम, कृतज्ञता आणि सकारात्मकता दिलीस तर आयुष्यही तुला आनंद देईल. आर्याला सगळं समजलं. त्या दिवसानंतर तिने दररोज 10 गोष्टी पाळायला सुरुवात केली. सकारात्मक विचार, स्वतःवर प्रेम, शिकणं, निसर्गात वेळ, कृतज्ञता, इतरांना मदत, हसणं, ध्येय ठेवणं, मनशांती आणि चांगले लोक. काही महिन्यांनी तीच आर्या पूर्णपणे बदलली. तात्पर्य एकच, आपल्या विचारांवरती सगळं काही अवलंबून असतं. जर आपल्याला आयुष्य सुंदर करायचं असेल तर सर्वात प्रथम म्हणजे सकारात्मक विचार ठेवा. आयुष्य जगत असताना नेहमीच सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे. मनात सकारात्मकता ठेवा. प्रत्येक परिस्थितीत चांगलं काहीतरी आहे हे मानायला शिका. विचार बदलले की आयुष्य नक्कीच बदलतं. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा की डबक्यात चुकून पडल्यावरही जो आंघोळीचा आस्वाद घेतो याला म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तर आयुष्यामध्ये कोणत्याही क्षणी, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं मन सकारात्मकतेने भरलेलं ठेवा. तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही नकारात्मकतेपासून दूर व्हाल. आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी सकारात्मकता खूप गरजेची असते. जर आपण गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघितलं तर आपलं आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा. आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे. स्वतःचा आदर करा आणि स्वतःला दोष देणं थांबवा. जरी आपल्याकडून एखादी चूक झालीच असेल तर त्या चुकीला माफ करून आयुष्यात पुढे जाण्याला जास्त महत्त्व आहे. जरी आपल्याकडून एखादी चूक घडलीच, ज्याचा आपल्याला वाईट वाटणं साहजिक आहे, पण त्या चुकीतून शिकणं महत्त्वाचं आहे आणि स्वतःवर प्रेम करणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यात आपण स्वतःपेक्षा काहीच महत्त्वाचं नाही. आपलं आरोग्य, आपलं स्वतःचं अस्तित्व, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि आयुष्यात पुढे जा. दुसरी गोष्ट म्हणजे मनशांतीसाठी वेळ द्या. दररोज काही मिनिटे ध्यान, प्रार्थना किंवा शांत बसणं हे मनाला स्थिरता आणि आनंद देतं. तुमच्या मनशांतीसाठी केलेला प्रत्येक प्रयत्न तुम्हाला आनंदी करू शकतो. त्यामुळे स्वतःच्या मनशांतीसाठी वेळ द्या. विनाकारण कोणत्याही गोष्टीमध्ये अडकू नका. वाद, विचारांचं देवाणघेवाण करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वादाने वाद हा वाढतो आणि त्यामुळे तुमची मनशांती ढासळते. त्यामुळे मनशांतीसाठी वेळ द्या. तुम्हाला जितकं स्ट्रॉंग होता येईल, तुम्हाला जितकं धाडसी होता येईल तेवढं करा. लक्षात ठेवा, आपल्या आत्मिक शांतीपेक्षा, आपल्या मनशांतीपेक्षा आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट तेवढी महत्त्वाची नाही जेवढी तुमची मनशांती तुम्हाला जपणं गरजेचं आहे. त्यामुळे मन शांत करण्यासाठी ध्यान करा, योग करा, प्राणायाम करा. चौथी गोष्ट म्हणजे चांगल्या लोकांसोबत वेळ घालवा. तुमच्या आसपासचे लोक तुमचं मनोबल वाढवणारे असावेत. नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अ मॅन इज नोन बाय द कंपनी विच ही कीप्स. लक्षात ठेवा, आपण ज्या लोकांबरोबर राहतो, आपल्या आजूबाजूचं जे वातावरण असतं तसं आपण घडत असतो. आपल्या आजूबाजूला जर सकारात्मक विचारांची लोक असतील तर आपल्यावर त्याचा परिणामही सकारात्मकच होतो. पण नकारात्मक लोकांमुळे आपलं मन विचलित होतं व आपल्याला नकारात्मकता येते. त्यामुळे चांगल्या लोकांसोबत वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहता, आपोआपच पॉझिटिव्ह होत जाता. त्याचबरोबर तुम्हाला पॉझिटिव्हिटी कायम टिकून राहते.
5वी गोष्ट म्हणजे आयुष्यात नेहमी शिकत राहा. नवं काही शिकणं म्हणजे आयुष्य वाढवणं. पुस्तक, अनुभव, लोक सर्वांकडून शिकता येतं. आयुष्यामध्ये काही मिळो न मिळो पण अनुभव खूप महत्वाचा असतो. अनुभव हा प्रत्येक क्षणाला आपल्याला गुरुचं काम करतो. आपल्या आयुष्यामध्ये आपण अपयशी जरी ठरलो तरीही आपण त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला बदलता येत नाहीत त्या ऍक्सेप्ट करून टाका, पण ज्या बदलता येतात त्या नक्की बदलण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच नवी काहीतरी शिकण्यासाठी नेहमी सज्ज राहा. आपण जर एखाद्या गोष्टीतून चांगलं शिकलो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग कुठं ना कुठं कधी ना कधी करू शकतो. त्यामुळे आयुष्यात नेहमी शिकत राहा. छोटी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो, व्यक्ती मोठा असो किंवा छोटा असो, प्रत्येकाकडून काही ना काही शिकणं खूप महत्वाचं आहे. 6वी गोष्ट म्हणजे ध्येय ठेवा. ध्येयाशिवाय आयुष्य दिशाहीन असतं. छोटं असो वा मोठं, तुमचं ध्येय तुम्हाला पुढे नेतं. त्यामुळे आयुष्यात एक उद्दिष्ट, एक ध्येय, एक एम असणं खूप गरजेचं आहे. आपण ठेवलेलं ध्येय आपल्याला जगायला शिकवतं, पुढे जायला शिकवतं आणि खऱ्या अर्थाने एक उद्दिष्ट आपल्या जीवनाचं साध्य करायला शिकवतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये एक उचित ध्येय असणं खूप महत्वाचं आहे. 7वी गोष्ट म्हणजे कृतज्ञता बाळगा. प्रत्येक दिवशी माझ्याकडे काय आहे याची आठवण ठेवा. काय नाही यावर लक्ष केंद्रित करू नका. जे आज तुमच्याकडे आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका. जे तुमच्याकडे नाही त्याबद्दल खंत करू नका. तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतः आधी कृतज्ञता बाळगावी लागेल. स्वतः आधी समाधानी राहावं लागेल. प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान मानलं तर तुम्हाला जे तुमचं नाही ते सुद्धा मिळून जाईल. त्यामुळे कृतज्ञता बाळगणं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला समाधानाने जगायला शिकवतं. म्हणून आयुष्यात कृतज्ञता ठेवा. स्वतःच्या जगण्याची, देवाने दिलेल्या या सुंदर आयुष्याची कृतज्ञता बाळगा. 8वी गोष्ट म्हणजे निसर्गाशी नातं जोडा. दररोज थोडं चालणं, झाडं बघणं, समोरचा परिसर पाहणं, सूर्यप्रकाश घेणं हे मनाला नवीन ऊर्जा देऊन जातं. त्यामुळे निसर्गाशी नातं जोडा. निसर्गात रमा. निसर्गातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. निसर्गाला देव माना. या निसर्गामध्ये तुमच्या झालेल्या खोलवर जखमा भरून काढायची ताकद आहे. त्यामुळे निसर्गामध्ये रमायला शिका. नवीन नवीन गोष्टी निसर्गाकडून शिका. आता 9वी गोष्ट म्हणजे तुम्हाला शक्य आहे तेवढी इतरांना मदत करायचा नक्की प्रयत्न करा. स्वतःच्या पलीकडे जाऊन कुणाला मदत करणं हे सर्वात समाधान देणारं काम आहे. त्यातून खरी शांती मिळते. म्हणून जितकं तुम्हाला शक्य आहे, जेवढं तुम्ही करू शकता तेवढी मदत नक्कीच इतरांना करा. यातून तुम्हाला आत्मिक शांती मिळेल. त्याचबरोबर जगण्याला एक उमेद मिळेल. त्यामुळे मदत करणं हे सगळ्यात मोठं समाधान आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही कुणाची तरी मदत कराल, कोणाच्या तरी तुम्ही कामी याल, त्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य खरं जगल्यासारखं तुम्हाला वाटेल. आता 10वी गोष्ट म्हणजे खुश राहा आणि इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. खुश राहणं, हसणं हे आयुष्याचं सर्वात सुंदर अलंकार आहे. जिथे जाता तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवता. त्यामुळे खुश राहा. आयुष्यामध्ये समाधानासारखं औषध नाही. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला खुश ठेवाल त्या वेळेला तुमचं आयुष्य वाढेल. त्याचबरोबर तुमचं आरोग्यही चांगलं होईल. मला मान्य आहे आपण सर्वांनाच खुश नाही ठेवू शकत, पण आपण प्रयत्न नक्की करू शकतो. जेवढं शक्य आहे, जेवढं तुमच्या हातात आहे तेवढं तुम्ही समोरच्याला खुश ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. यात खरं समाधान आहे. म्हणूनच स्वस्थ राहा, मस्त राहा, आयुष्याला भरभरून जगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.